शेतकरी मित्रांनो, राम राम. ज्या शेतकऱ्यांनी महा-डी-बी-टीच्या माध्यमातून अवजारांसाठी अर्ज केलेले होते, त्यांचं अनुदान मिळालेलं नव्हतं, अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनानं महत्त्वाचा असा शासन निर्णय घेतलेला आहे. आणि त्या शासन निर्णयाअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचं अनुदान रखडलेलं होतं त्या शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची माहिती आहे. कारण शेतकरी मित्रांनो, महा-डी-बी-टीच्या माध्यमातून शेतकरी अर्ज करतात. बरं, ह्या काय सगळ्या शेतकऱ्याकडे काय घरचे पैसे नसतात, इकडून तिकडून पाहुण्या राहुण्याकडून पैसे करून हे शेतकरी अर्ज भरतात. त्याच्यातून आपल्याला अनुदान भेटत आहे आणि कसा तरी आपला फायदा होईल याची वाट पाहत असतात. मात्र 2025-26मध्ये ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते असे बरेच शेतकरी अजूनही लटकलेले आहेत. म्हणजे जे काय अनुदान मिळणार आहे का, तर ते व्याजात आणि त्या व्याजबाट्यातच जाणार आहे अशी परिस्थिती आहे. कारण आता 2026चा अर्थसंकल्प चालू आहे आणि आत्ता मागच्या वर्षीचं जे काही अनुदान आहे ते देण्याबाबतचा राज्य शासनानं शासन निर्णय काढलेला आहे. बरं, आता या शासन निर्णयाअंतर्गत नेमकं अनुदान किती दिले जाणार आहे हे तुमच्या लक्षात येण्यासाठी तुम्ही शासन निर्णय सविस्तर बघा. म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की असे बरेच शेतकरी आहेत की त्याचं अनुदान रखडलेलं आहे, मग तुम्हाला मिळेल का नाही हे पण तुम्हाला कळेल. त्यामुळे तुम्ही शासन निर्णय सविस्तर ऐका. सन 2025-26 या वर्षात राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी 150 कोटी इतका निधी कृषी आयुक्त कार्यालयास अर्थसंकल्पीय अंदाज वाटप व संनियंत्रण प्रणाली BIMSवर वितरित करण्याची मंजुरी देण्यात येत आहे. सदर निधी सन 2025-26 करिता खालील लेखा शीर्षाखाली अर्थसंकल्पित केलेल्या तरतुदीतून खर्ची टाकावा. आता यामध्ये जे काही संनियंत्रण अधिकारी आहेत त्यामध्ये राज्यस्तरावर कृषी संचालक आहेत, कृषी आयुक्तालय स्तर पुणे, आणि जिल्हा स्तरावर जिल्हा कृषी अधिकारी हे यासाठी संनियंत्रण करणार आहेत. हा निधी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा वितरित केला जाणार आहे. मग आता कोणत्या शेतकऱ्यांना दिल्या जाणार हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपला अनुदान मिळण्यासाठी आणि आपण लवकरात लवकर अर्ज केलेले असतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान वितरित केल्या जाणार आहे. आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.